कृष्ण, आज आपल्याकडे एक विशेष व्यक्तिमत्व आहे. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. ओळखा पाहू कोण असेल? आर्मी मधील कर्नल रावसाहेब दादा यांना तुम्ही सगळे ओळखतातच आहात. आज त्यांचं विवेचन आहे आणि विवेचन सुद्धा विशेष विषयावर आहे. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. ही आरती आपण सगळेजण आपल्याला माहितीच आहे. तर ह्या आरतीचा आणि भगवत आपल्या ग्रंथाचा काय संबंध आहे त्याचं विवेचन दादा करणार आहेत. दादांना आर्मीची नोकरी करता करता दादा अध्यात्माकडे वळलेत बघा. आपल्याला घरच्या कामातून वेळ मिळत नाही, आपल्याला पूजा करायला वेळ मिळत नाही, देवाचं नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. आणि दादांची ड्युटी तर अशी आहे की 24 तास ड्युटी असते, तरी त्याच्यातनं वेळ काढून दादा आपल्याला विवेचन देत असतात. यापूर्वीही त्यांचे विवेचन झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला परिचितच आहेत. दादा, जय श्री कृष्ण. करा जय श्री तुम्ही सुरू. कृष्ण. जय श्री कृष्ण. सर्व साधकांना जय श्री कृष्ण. आजचा आपला विवेचनाचा विषय आहे ओम जय जगदीश हरे आणि या आरतीचा श्रीमद भगवद्गीतेमधील संदर्भ. साधक हो, आपण पाहतो की कोणत्याही धर्माचा एक मूळ ग्रंथ असतो. जसं आपल्याला भगवद्गीता आहे, दुसरीकडे कुराण आहे, बायबल आहे आणि तो ग्रंथ सर्वसामान्यांना समजेलच असं नाही. मग त्या सर्वसामान्यांना समजेल असं जेव्हा त्याचं कुणी रूपांतर करतं, जसं आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, आरती, विविध प्रकारच्या आरत्या आहेत, विविध देवांच्या देवीच्या आरत्या आहेत. पण हे पुढं लोकांसमोर नेताना आपण ज्याला लॉस इन ट्रान्झिशन म्हणतो, म्हणजे एकीकडून दुसरीकडून नेताना जो त्याचा ऱ्हास होतो तो होता कामा नये. म्हणजे मूळ ग्रंथ गीता आहे, त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक साधूंनी, अनेक संतांनी वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे आणि तीच निर्मिती मूळ ग्रंथाला धरून असली तर भगवंताचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचतो. बऱ्याचदा असं होतं की ट्रान्सलेशन म्हणजे किंवा त्याचा मीमांसा करताना भगवंतांनी जे सांगितलेलं आहे कदाचित त्याचा ऱ्हास होतो आणि साधकांपर्यंत ओरिजिनल मूळ जी रचना आहे ती पोहोचत नाही. आजकाल आपण पाहतो की बऱ्याच विषयावर म्हणजे नॉलेज आपण सगळीकडूनच घेतो, पण बऱ्याचदा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण, चांगल्या चांगल्या विषयांचं ज्ञान देताना बऱ्याचशा चुकीची माहिती पण वाचकांकडे पोहोचते. ते विज्ञान ज्ञान त्याच्या बाबतीत झालं किंवा बाकी अन्य जगातील जे घेण्यासारखं ज्ञान आहे त्याच्याबद्दल झालं, पण गीतेबद्दल, धर्मग्रंथाबद्दल हे होता कामा नये. आणि जी आपली रचना असेल, आरतीरूपी असेल किंवा एखादा ग्रंथ असेल, कारणमीमांसा असेल, त्या ग्रंथावरची टीका असेल, ती करताना मूळ ग्रंथाशी
त्याचा दुरावा असं क्रिटिकल वेने पाहत असतो. प्रत्येक जे धर्माचे जे ग्रंथ आहेत, जे वाङ्मय आहेत, त्यांच्याकडे पाहताना याचा गीतेशी संदर्भ किंवा आपले वेद आहेत त्यांच्याशी संदर्भ आहेत का, त्याच्याशी एकरूप आहे का, हे मी अनेकदा त्याचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करतो. त्याचद्वारे जसं ताईंनी सांगितलं, मी आर्मीमध्ये असल्या कारणाने आर्मीमधील लोक जास्त म्हणजे कारण त्यांचा गाठ असते, तर ज्यांचं असं हे असतं कार्यक्षेत्र असतं, त्यांचा देवावर अधिक विश्वास असतो, असावा, असणं योग्य आहे. तर आरती जी ज्या वेळेपासून मी सेनेमध्ये आलो त्यावेळेपासून मला असं वाटतं आर्मी सोडून दुसरीकडे असतं तर एवढी माझ्या हातून पूजा पाठ किंवा भगवंताचं नामस्मरण झालं नसतं. आर्मीमध्ये ते नित्य नियमाने होतं. त्याचाच एक भाग म्हणून आरती ज्याचे म्हणजे रचयिता आहेत त्यांनी अगदी गीतेशी त्याचं साधर्म्य ठेवलेलं आहे आणि त्याचीच आज आपण मीमांसा करणार आहोत. आरती म्हणजे काय आहे? आरती एक प्रशंसारूपी प्रार्थना आहे देवाला. आपण काही कामना करतो. आता कामना 3 प्रकारच्या असू शकतात. एक ऐहिक सुख म्हणजे याच जगातल्या सुखांसाठी एक कामना केली जाते. एक पारलौकिक सुख असतं, कुणी स्वर्गाची इच्छा करतं, कुणाला स्वर्ग हवा असतो. आणि तिसरं सर्वात महत्वाचं कोणत्या दिशेने असावा, तर तो आहे मोक्षाकडे, परमपद आपण ज्याला म्हणतो. तर या तिन्ही ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार तो देवाकडे प्रार्थना करत असतो, आरती रूपी प्रार्थना करत असतो. आणि म्हणजे मी हे जे सांगतोय जे तादात्म्य असावं मूळ ग्रंथाकडं, मी जे सांगतोय की आत्म्याचा जो प्रवास आहे तो आत्म्याचा प्रवास मला असं वाटतं की जी परमपदापर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याचं तुम्हाला जर एक टर्म सायंटिफिक टर्म माहीत असेल, डिस्टिलेशन म्हणतात त्याला. म्हणजे पाण्याचं जर बाष्पीभवन करून परत त्याचं शुद्ध पाणी निर्माण करतात, डिस्टिल्ड वॉटर आपण म्हणतो बॅटरीमध्ये वगैरे टाकण्यासाठी. मग नेमकं डिस्टिलेशन म्हणजे काय असतं? पाण्यामधल्या इम्प्युरिटीज त्या काढून टाकणे, त्याची पाण्याची वाफ करणे. वाफ फक्त H2 या घटकाची वाफ बनते आणि त्यालाच परत थंड करून त्याचं द्रवीकरण केलं जातं. म्हणजे फक्त H2Oच पाण्याचा आत्मा काय आहे? H2O. बाकी त्याच्यामध्ये काही मिसळलेलं असेल, इम्प्युरिटीज असतील, तर त्या खाली ठेवून शुद्ध H2O काढणं म्हणजे डिस्टिलेशन. तसंच आपला जो आत्मा आहे आणि त्याचा म्हणजे डिस्टिलेशन आपण या जन्मामध्ये आपल्या कुवतीनुसार भगवंताने आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे, जो की सर्वात प्राण्यांमध्ये सर्वात उन्नत असा, या पृथ्वीवरच्या प्राण्यांमध्ये सर्वात उन्नत असा जन्म आहे. त्या जन्मामध्ये आपण जास्तीत जास्त आत्म्याचं डिस्टिलेशन केलं आणि जास्तीत जास्त परमपदापर्यंत पोहोचलं तर आपली साधना सफल होईल. मी सांगत होतो आरती काय आहे, आणि आरती एक कामना असते आणि कामना मी 3 प्रकारच्या सांगितल्या आणि आपापल्या कुवतीनुसार जो तो आपल्या इष्टदेवताकडे मागत असतो. आता ह्याला आधार काय भगवद्गीतेमध्ये, की भगवद्गीतेचा 7व्या अध्यायातला 16वा श्लोक आहे.
चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुनः आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भगवान काय सांगतात की मला चार प्रकारचे लोक भजतात, म्हणजे माझी पूजा करतात. कोण? आर्त, ज्याला पीडा आहे. आपण म्हणतो ना, आर्त हाक मारली म्हणजे पीडेने कासावीस होऊन मदत मागणी, म्हणजे तो आर्त. असे भक्त असतात. जिज्ञासू, ज्याला जाणण्याची इच्छा आहे, परमात्म्याला जाणण्याची इच्छा आहे, असे लोकही मला पूजतात, भगवंत सांगतात. अर्थार्थी, ज्याचं अर्थ, हे अर्थ म्हणजे पैसा संपत्ती वगैरे, ज्याची कामना आहे, तो पण परमेश्वराला भजतो, मला भजतो असं परमेश्वर सांगतात. आणि ज्ञानी, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, असा तो ज्ञानी, तोही परमेश्वराला बघतो, त्याचं पूजन करतो, त्याची इच्छा करतो. आता याच्यातील जे आर्त आणि अर्थार्थी हे जे आहेत, मी वर सांगितल्याप्रमाणे, अशी तादात्म्य होणं अवघड आहे. तिसरा आणि चौथा प्रकार जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे ज्याला जाणण्याची इच्छा आहे आणि तो परमपदाकडे पोहोचतो. असे चार प्रकारचे लोक परमेश्वराची भक्ती करतात. आणि त्याच्यामध्येच एक आरती, जे म्हणतात, वेगवेगळ्या इच्छेने लोक देवाची पूजा करतात. त्या पूजेचा एक प्रकार आरती, हे मी सांगत होतो. आता ना आपण आपल्या जे मूळ आरतीकडे वळूयात. ओम जय जगदीश हरे, स्वामी संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे, जो ध्यावे फल पावे, दुख बिनसे मन का, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का. ओम जय जगदीश. हा ह्या आरतीचं पहिलं कडवं आहे. जो ध्यावल पावे, दुःख विनसे मन का. आता ह्याच्यामध्ये गीतेतील संदर्भ मला जो सापडलेला आहे, आणि मी त्याच्यावर थोडासा अभ्यास करून तो माम ये जना पर्युपासत त्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. एक रूप आणि सर्व प्रकारे माझं सतत, माझ्यामध्ये सतत ध्यान करतो, त्याचं मी योगक्षेम वहन करतो, असं परमेश्वराचं सांगणं आहे 9व्या अध्यायामध्ये 22वा श्लोक. आणि मला वाटतं गेले 2 या भगवतरूपी ज्ञान यज्ञामध्ये तुम्हाला भगवद्गीता वाचताना एक भाव प्रकट होतात, वेगवेगळे भाव प्रकट होतात. तसंच या आरतीच्या रचयितेला बहुधा हा श्लोक वाचल्यानंतर, म्हणजे जो ज्या प्रकारे परमेश्वराचं चिंतन करतो, परमेश्वर त्याचं नक्कीच दुःख हरण करतो, नक्कीच त्याची इच्छापूर्ती करतो. आणि इच्छापूर्ती मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की 4 प्रकारचे म्हणजे लोक हे करतात. म्हणजे त्याच्या आपल्या आपल्या कुवतीनुसार, कुणाला परमपदाची इच्छा, आपण सर्वोच्च जी कामना आहे त्याचा आपण म्हणजे विचार करूया.
तर निश्चितच भगवंता म्हणजे आरती रचयितेला काय सांगायचंय की या ओवीचा अर्थ अनन्य आश्चिंतयंतो माम, ज्याने जो माझं अनन्य रूपाने माझं चिंतन करतो, एकत्व भाव होऊन कीर्तन का, हे पण एक आर्त म्हणू शकतो. दादा, थोडस चेंज, थोडस डिस्टर्ब करते मी तुम्हाला. आवाज थोडा प्रॉपर येत नाहीये आणखी बघा. म्हणजे याला, हा ताई, काही. आवाज थोडा प्रॉपर येत नाहीये. तुम्ही थोडं अजून जवळ बसू शकाल का? ओके ताई, हा. आता ठीक आहे. हा, कारण लांब झाल्यामुळे आवाज येत नाहीये, ओके खंडित व्हायला लागलाय. रेंजचा प्रॉब्लेम आहे. असेल. आता याच्यात आहे 9व्या अध्यायातीलच हा, ठीक. 26वा श्लोक. नाही तर मी आपण तुमचा, कशात, हा, व्हिडिओ मी तुमचा ऑफ करते. आता बरोबर आहे ताई? हो, व्हिडिओ ओके ऑफ ताई, करते मी, हा, वाटल्यास. ओके ओके. हा. तर म्हणजे आपण कशाचं विवेचन करतो? जो द्यावे फल पावे दुःख विना, मतलब जो मला माझं पूजन करेल त्यांना निश्चितच त्यांचं दुःख हरण करेल. आणि मग हे भगवंतांनी गीतेमधील, गीतेमध्ये कुठं सांगितलेलं आहे? 9व्या अध्यायातील 26वा श्लोक. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामी प्रयतात्मनः. म्हणजे जे काय आलं, पान असेल, पुष्प असेल, फळ असेल, तोय असेल, जो भक्तीने भक्तियुक्त झालेला जो मनुष्य आहे, त्याने जे मला अर्पण केलेलं आहे ते मी अश्नामी मतलब ग्रहण करतो. हा गीतेतील त्याला, गीतेची साक्ष आहे. तसंच एक आणखी एक श्लोक आहे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेय परमवाप्स्यथ. म्हणजे सृष्टीच्या सुरुवातीला ज्यावेळेस प्रजापती प्रजेला सांगत होते, काय काय सांगत होते की तुम्ही देवतांना प्रसन्न करा, म्हणजे देवता तुम्हाला प्रसन्न होऊन तुम्हाला तुमचं कल्याण करतील. हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. कुणाचा दाखला देऊन? प्रजापती ज्यावेळेस प्रजेला हे सांगत होते. आणखी एक श्लोक आहे. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. ये यथा माम मतलब जे ज्या प्रकारे मला माझी पूजा करतात त्यांचीही मी त्याच प्रकारे त्यांना मी भजतो, असं हे भगवंत गीतेमध्ये सांगतात. हा झाला हे पहिल्या कडव्याचा गीतेतील संदर्भ. आपण आता दुसऱ्या कडव्याकडे वळूया. मात पिता तुम मेरे शरण गहूं मैं जिसकी, तुम बिन और न दूजा आस करूं मैं जिसकी. ओम जय जगदीश हरे. याचा गीतेतील म्हणजे जो आरती रचयिता आहे त्यांना कुठून ही प्रेरणा मिळाली असावी? भगवंतांनी जे सांगितलेलं आहे तेच आपल्यापर्यंत ते आरती रूपाने पोहोचवतात. 9व्या अध्यायातील 17वा श्लोक आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यम पवित्र ओंकार रुक्सा. भगवंत सांगतात मीच पिता आहे, मतलब जनक मीच आहे कुणाचा? जगताचा. माता म्हणजे जननी मी आहे. धाता म्हणजे कर्मफळ देणारा मीच आहे. पितामह मतलब पित्याचाही पिता मी आहे. म्हणूनच आरती म्हणजे रचयित्याने सांगितलं मात पिता तुम मेरे शरण गहू मैं जिसकी.
म्हणजे भगवंता न तुझ्या आस करू मैं जिसकी. म्हणजे एक बालक आहे, त्याला आपले माता पिता पितामह यांच्याशिवाय दुसरं काही आश्रयस्थान नसतं का? आपणही परमेश्वराची लेकरेच आहोत, नाही का? मग आपल्याला दुसरं आश्रयस्थान कोणतं असू शकतं? म्हणूनच आरतीकार म्हणतात, तुम बिन और न दूजा आस करू मैं जिसकी. हे या श्लोकामधून आपल्याला कळतं. पुढचा श्लोक आहे, याच्याच पुढचा श्लोक आहे. म्हणजे भगवंतच आपलं सर्वस्व कसं आहे ते आरतीमध्ये सांगतायत. आणि कोणत्या श्लोकाचा आधार घेऊन? तर 9व्या अध्यायातील पुढचा 18वा श्लोक. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमुक्तयम. गतिर्भरता मतलब आपलं कर्म गती काय असते? आपल्या कर्मांचं फळ म्हणून जे मिळतं ती आपली गती. प्रभू म्हणजे सगळ्यांचा स्वामी. साक्षी म्हणजे तुम्ही जे पाप करता पुण्य करता याचा परमेश्वर साक्षी असतो. तुम्ही मानो अथवा न मानो, पण आपण जीवन जगताना हमेशा आपल्या बॅक ऑफ माइंड ज्याला म्हणतात, म्हणजे एक चित्त असतं, सुप्त चित्त असतं, त्याच्यामध्ये आपण कायम परमेश्वर आपल्या बरोबर आहे असं मानूनच आपण आपला नित्याचार किंवा आपले आचार विचार असावे. का? तर भगवंतांनी सांगितलेलं आहे, मी काय आहे? गतिर्भरता प्रभू साक्षी. साक्षी आहे. तुम्ही जे पुण्य करता पाप करता त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत मला त्याची गती द्यायची नाही आहे, तुमच्या कर्माचं फळ जोपर्यंत द्यायचं नाही आहे, तोपर्यंत परमेश्वर हस्तक्षेप करत. तुम्ही तुमच्या 3 गुणांनुसार वागत असता. प्रकृतीच्या 3 गुणां मतलब प्रकृतीच्या 3 गुणांनुसार तुम्ही ते वर्तन करत असता. भगवंतांचं त्याच्यावर नियंत्रण नसतं, पण तो साक्षी असतो. असंच आपलं आचरण आणि विचार असावे. निवास शरणम सुव्रत. निवासस्थान आहे. शरण जाण्याचं आश्रयस्थान आहे. सुव्रत मतलब परोपकाराची इच्छा, मतलब प्रतिउपकाराची इच्छा न करता जो उपकार केला जातो, है ना? बऱ्याचदा काय होतं, आपण काय करतो, म्हणजे लग्न समारंभामध्ये काय असतं, आता मी एवढ्याचा आहेर केला तर मग पुढचे म्हणजे माझ्याही मुलाच्या मुलीच्या मध्ये त्यांनी आहेर केला, मग तो काय झाला, तो उपकार नाही झाला, है ना? सुहृत कोण असतो? जो आपल्या उपकाराची मतलब तो उपकार आपल्याला कुणी परत करेल याची इच्छा न करताना जो उपकार करतो तो सुहृत. आणि भगवंत असे सुहृत आहेत. प्रलय स्थानन. प्रलय मतलब नाशाचं ठिकाण सुद्धा. स्थानन मतलब या जगाचं स्थान, मतलब ज्याला जसं आपण बसण्याला खुर्ची वाटते, मग जगाचं स्थान हे परमेश्वर आहे. निधानम म्हणजे कर्मफळांचा निधी, मतलब जिथे आपली कर्मफळ संचित होतात. बीजम अव्ययम मतलब अव्ययम अविनाशी असं बीज मी आहे. मग हे म्हणजे त्या दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे आरतीकाराने, की हा भगवंत हे माझं सर्वस्व आहे. आणि त्याचाच आधार काय? हे गीतेतील 2 श्लोक. आणखी श्लोक आहेत, पण आपलं विवेचन फार लांबेल, म्हणून हे 1-2 उदाहरण रूपी श्लोक मी घेतो. आपण आता तिसऱ्या कडव्याकडे वळूयात. ताई, माझ्याकडं किती 1 तास आहे का? 4 पर्यंत आहे ना? हो, कंटिन्यू करा हॅलो. दादा. हो, म्हणजे 4 पर्यंत वेळ आहे ना? हो हो हो. ओके. आपण आता तिसऱ्या कडव्याकडे वळूयात. तुम पूर्ण परमात्मा तुम अंतरयामी पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी. ओम जय जगदीश हरे. प्रतिकार काय सांगतात? हे भगवान, तुम पूर्ण पूर्ण
त्यांचा व्हिडिओ ऑफ करते मी, जे आवाज येईल त्यांचा. हॅलो हॅलो, दादांची रेंज गेली आहे बहुतेक परत. हॅलो. एक मिनिट, जॉईन होतील परत ते. हा, त्यांचा रेंजचाच प्रॉब्लेम दिसतोय. आज का? आवाज माझा पण आवाज येत नाहीये का? नाही नाही नाही, तुमचा येतोय आवाज. येतोय ना? हा येतो व्यवस्थित. हो, हा हा तुमचा येतोय दादांचं आवाज तुमच्याकडे. हा. आणि ते दादांचं तिकडे हे असल्यामुळे कदाचित रेंज कमी जास्त उत्तराखंड. होती, थोडीफार फ्लक्च्युएट. हम्म. एक मिनिट. झालेत दादा जॉईन झालेत परत. एक ओके. आवाज अनम्यूट करा दादा स्वतःला. हा हो हो. हा. हा, सर्वांची क्षमा मागतो. इथं थोडासा बॉर्डर एरिया असल्यामुळे नाही हरकत थोडासा नाही. हा, रेंजचा इश्यू बरोबर. असतो. तर आपण सांगत होतो तिसऱ्या अध्यायापर्यंत, तिसऱ्या कडव्यापर्यंत सगळ्यांनी ऐकलं. मी तिसरं कडवं सांगितलंय. हे तुम्ही म्हणजे ईश्वराला ते म्हणजे उद्देशून म्हणताय, म्हणजे किंवा आपण म्हणतो तुम पूर्ण परमात्मा तुम अंतर्यामी, म्हणजे तुम्ही अंतर्यामी आहात परमेश्वर, तुम्ही पूर्ण आहात, परमात्मा आहात. मग याची प्रेरणा कुठून मिळाली असं मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी न चाहंतेष्वस्थितः, म्हणजे माझ्याकडून हे सर्व जगत व्यापलं गेलेलं आहे. म्हणजे तुम पूर्ण परमात्मा. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. 7व्या अध्यायातील 4था श्लोक आहे. काय सांगतात भगवंत याच्यामध्ये? भूमी, आप, भूमी मतलब जमीन, अग्नि, वायु, हम मतलब आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, म्हणजे या 8 प्रकारच्या प्रकृती मीच आहे. आणि याच्यापासूनच सर्व जगत निर्माण झालेलं आहे. म्हणूनच सांगतात की तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी. मतलब याची जी प्रेरणा आहे भगवंत म्हणजे आरतीकाराला 7व्या अध्यायातून बहुधा हे घेतलेलं असावं. 7व्या अध्यायातील 26वा श्लोक काय सांगतो? वेदाहम समतितानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणी च भूतानि मांतु वेद न कश्चन. मतलब म्हणजे मला सर्व माहित आहे. कोण? म्हणजे भगवंत सांगतात. भूतकाळातील जे काही प्राणी जात असेल, आता सध्या जे आहेत आणि भविष्य काळात, त्यांना मी जाणतो. तुम अंतर्यामी, जाणणारा. मान तू वेदन कसे, परंतु मला कोणी जाणत नाही. हा त्याचा दुसरा श्लोकाचा दुसरा भाग आहे. म्हणजे याच्यावरून ही ओळ घेतलेली दिसते, तुम अंतर्यामी. आता याचं दुसरं, एतद योनी, 7व्या अध्यायातीलच 6वा श्लोक. एतद योनीनी भूतानी सर्वाणी त्युपधारय अहं कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. म्हणजे या वरच्या ज्या प्रकृती सांगितलेल्या आहेत, 2 प्रकृती कोणत्या? एक प्रकृती आहे आपली अष्टधा प्रकृती, जी आता मी तुम्हाला सांगितली. भूमी, आप, अनल, वायू, खम, मनो, बुद्धी आणि अहंकार. आणि याच्यापासून दुसरी एक प्रकृती आहे भगवंतांची. कोणती? जी कूटस्थोक्षर मतलब अक्षर जी प्रवृत्ती, म्हणजे
जीव आहे, जीवात्मा आहे. अशा या दोन प्रकृती येतद योनीनी भूतानी सर्वानी त्युपधार्य, मतलब तू असं मान की या दोन प्रकृतीपासून सर्व भूते बनतात. म्हणून त्यांनी सांगितलं तुम पूर्ण परमात्मा, पारब्रह्म परमेश्वर. याच्याही पुढे जाऊन भगवंत काय सांगतात, मत्तः परतरन्ना अन्यत किंचिदस्ति धनंजय, म्हणजे माझ्या पलीकडे या जगात दुसरं असं काहीच नाहीये. मयी सर्व इदम प्रोतम सूत्रे मणिगणायुव, म्हणजे दोऱ्यामध्ये जसे मणी ओवलेले असतात तसंच हे सर्व विश्व आहे ते माझ्यामध्ये ओवलं गेलेलं आहे. म्हणूनच इथं आरतीमध्ये म्हटलेलं आहे की तुम पूर्ण परमात्मा तुम अंतरे यामी पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी. अब स्वामी मतलब हम सबके स्वामी आहे असं भगवंतांनी कोणत्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे? 18व्या अध्यायातील 61वा श्लोक आहे. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. म्हणजे सर्वांच्या हृदयात परमपिता बसलेले आहेत. तिष्ठती मतलब तिथं आहेत. आणि या यंत्ररूपी शरीरामध्ये आपल्या या यंत्ररूपी शरीरावर आरूढ होऊन आपल्या मायेने या सर्व भूतांना ते फिरवतात. म्हणजे तुम सबके स्वामी. या श्लोकातून मला वाटतं भगवंतांची ही जी माया आहे आपल्याला भगवंतांनीच स्वतः उद्धृत केलेली आहे. पुढचं चौथा म्हणजे कडवं आहे आरतीचं. तुम करुणा के सागर तुम पालन करता मैं सेवक तुम स्वामी कृपा करो भरता. ओम जय जगदीश हरे. या कडव्याची बहुधा जो श्लोक याच्याशी साधर्म्य ठेवतो. तेषामेवं अनुकंपार्थम अहमज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. म्हणजे भगवंत सांगतात तेषाम म्हणजे त्यांना, अशा साधकांच्या अनुकंपार्थम म्हणजे त्यांच्यावर उपकृत होण्यासाठी मी त्यांचं अज्ञानामुळे जो अंधकार त्यांच्या आत्म्यामध्ये आहे त्याला नाश करण्यासाठी मी त्यांना ज्ञान प्रदत्त करतो. याच्या पुढचं कडवं आहे. तुम हो एक गोचर सबके प्राणपति किस विध मिलहूं दया मैं तुमको मैं कुमति. ओम जय जगदीश हरे. आता याचा म्हणजे संदर्भ आपल्याला मिळतो 7व्या अध्यायामध्ये 25वा श्लोक. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढो यन्नाभिजानाति लोकमामजमव्ययम्. म्हणजे योगमायेने भगवंत काय सांगतात, योगमायेने मी झाकलेला असा मी सर्वांना दिसत नाही, सर्वांना प्रकट होत नाही. आपण कोणत्या कडव्यात बद्दल बोलतो? तुम हो एक अगोचर. आरतीमध्ये आपण काय म्हणतो? अगोचर म्हणलं प्रकट न होणार, न दिसणार. मग असं केव्हा होतं? कुणाला दिसत नाही? अज्ञानी लोकांना दिसत नाही. आणि याचा संदर्भ कुठं आहे? नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत. म्हणजे योगमायेने मी असा जो झाकलेला आहे असा मी सर्वांना प्रकट होत नाही. मूढो यन्नाभिजानाति, मतलब अयम मूढ मतलब जे अज्ञानी लोक आहेत ते मला जाणत नाहीत.
मतलब कोणाला जाणार नाही. माम जमम जव माम जमम जम व्ययम मतलब अजन्म असणारा आणि अव्यय म्हणजे अक्षर असणाऱ्या मला लोक जाणत नाहीत. पुढं बहिरंतश्च भूतानाम चरमेव च सूक्ष्मत्वाद् विज्ञेयन दूरस्थंचांतिके च तत्. मतलब भूतांच्या आतमध्ये आणि बाहेर सुद्धा मीच आहे. सबके प्राणपती याचा बहुधा हा संदर्भ असावा. आणखी एक संदर्भ आपल्याला मिळतो. सबके प्राणपती या वाक्याचा संदर्भ 15व्या अध्यायातील 16वा श्लोक आहे. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. इथं जो कूटस्थ शब्द आहे तो कूटस्थ मतलब आपल्या जीवात्म्याला जो अक्षर आहे त्या जीवात्म्याला उद्देशून कूटस्थोक्षर हे भगवंत सांगतात. आणि याचा संदर्भ घेऊन आरतीमध्ये आपण म्हणतो सबके प्राणपती. किस विध मिलहूं दया मैं प्रभु को मैं कुमती. कुमती मतलब आपण स्वतःलाच अज्ञानी समजतो आणि जितका आपण अज्ञानी स्वतःला जर आपण फार ज्ञानी समजलं तर आपल्याला ज्ञान मिळणं कठीण आहे, है ना. अगर आपण स्वतःलाच म्हटलं की मला सगळं येतं, मग मला कुणाची ऐकायची गरज नाही किंवा मला प्रवचनाला जाण्याची गरज नाही, मला सगळं माहित आहे, असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस ज्ञानाची वाढ खुंटते. म्हणून आरतीमध्ये आपण म्हणतो मय कुमती मतलब स्वतः जितकं मुंगी होऊन साखर खावं. म्हणजे आपण जर स्वतःला अज्ञानी म्हटलं तर आणखी ज्ञान आपल्याला भेटण्याची शक्यता आहे. मग काय सांग किस विध मिलहू दयामे. मग अर्जुनाचा जो भाव आहे तोच या कडव्यामध्ये असावा असं मला वाटतं. मग अर्जुनाचा जो भाव 14व्या अध्यायातील 21व्या श्लोकामध्ये आपल्याला मिळतो. कैर्लिंग स्त्रीण गुणानेतानती तो भवती प्रभो किमाचारं कथैंचैतांस स्त्रीन गुणानति वर्तते. म्हणजे अर्जुन भगवंतांना काय विचारतात की बाई हे जे 3 गुण आहेत सत्व रजस्तम सत्व रज आणि तम, या 3 गुणांना जो उल्लंघून जाणारा आहे तो कोणत्या चिन्हांनी युक्त असतो. कैर्लिंग स्त्रीन गुणान येतान. मला इथं लिंग शब्दाबद्दल थोडीशी चर्चा करायची आहे. आपल्याकडे एक अपप्रचार केला जातो आणि बऱ्याचदा परधर्मीयांकडून केला जातो. आणि आपली जी कोळी मनं आहेत म्हणजे मुलं आहेत कोवळ्या वयाची कोवळ्या मनाची, त्यांच्यावर आपल्या धर्माचा न्यूनगंड आणि परधर्माचं आकर्षण बसवण्यासाठी एक अपप्रचार केला जातो. आपण लिंग पूजा करतो, महादेवाची लिंग पूजा करतो. ती लिंग पूजा नाही आहे, तो अपरास आहे. लिंग म्हणजे लिंग नाही. आपण ज्या अर्थी जो लोकार्थ आहे जो लिंग या शब्दाचा त्या अर्थी तो नाही आहे. लिंग मतलब फक्त चिन्ह. आणि ज्यावेळेस आपण महादेवाची पिंड आहे गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण आपल्या मूळ श्लोकाकडे वळूया. कैर्लिंग स्त्री गुणाने तो भवती प्रभो किमाचार कथैंचैतां स्त्रीन गुणानति वर्तते. म्हणजे या श्लोकामधील अर्जुनाचा जो भाव आहे की अर्जुनाला विचारायचंय भगवंतांना की या 3 गुणांना उल्लंघून कसं जातो, कसं आणि उल्लंघून का जायचंय. या गुणांना उल्लंघन केल्यानंतरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती आहे. आणि तेच इथं आरतीमध्ये आपण आपली इच्छा प्रकट करतो की किस विध मिलू दयामय. अर्जुनाचा हाच भाव आरतीमध्ये आपण प्रकट करीत असतो. आणखी एक 10व्या अध्यायामध्ये 17वा श्लोक आहे त्याच्यामध्येच अर्जुनाने
हा प्रश्न विचारलेला आहे, त्याच भावाला अनुसरून कथम विद्यामहं योगिस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. मतलब तुम्हाला, म्हणजे तुम्ही योग्यांना, म्हणजे भगवंतांना योगीने म्हणतात, योग्यांना मी कसं जाणावं, म्हणजे चिंतन करता करता मी तुम्हाला कसं जाणून घ्यावं, कसं माहिती करून घ्यावं, आणि कोणत्या कोणत्या वस्तूंमध्ये केशु केशूच्या भावेशु चिंत्योसी भगवन्मया, म्हणजे मी कोणत्या कोणत्या वस्तूंमध्ये तुमचं चिंतन करावं, हे अर्जुन. आणि तोच भाव हा आरतीमध्ये आलेला आहे, किस विधो मिलो दयामय तुमको मैं कुमती, ओम जय जगदीश हरे. याचा पुढचा आपला हे आहे, पडवा आहे. दीन बंधु दुख हरता ठाकुर तुम मेरे, अपनी शरण लगावो. आवाज नाही का? 2 मिनिट आहे, तिकडे रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे. येईल. दादांच्या रेंजचा प्रॉब्लेम येतोय. जॉईन होतील दादा. व्यक्त स्वरूपात पूजनीय आहात की अव्यक्त स्वरूपात पूजनीय आहात, त्यावेळेस भगवंत ज्यावेळेस सांगतात की असं असं, म्हणजे अव्यक्त ह्याच्यामध्ये पूजा करू शकता, व्यक्त रूपामध्येही पूजा करू शकता. आणि अशा भक्तांबद्दल बोलताना म्हणतात, त्यांनी प्रत्येक आरतीतील प्रत्येक कडव्याचा अर्थ भगवद्गीतेशी कसा संबंधित आहे ते सांगितलं आहे. हो आणि शेवटी ठाकूर तुम मेरे. हा हा आ- ताई, हा ताई, हो. हा येतोय तुमचा आवाज. हो हो, आवाज येतोय का? हो 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 येतोय. हो येतोय. हो, आपण 6व्या कडव्याची चर्चा करत होतो. दीन बंधु दुख हरता ठाकुर तुम मेरे, अपनी शरण लगावो द्वार पडा तेरे. मतलब आपण काय म्हणतो भगवंतांना की मला आपल्या शरण मध्ये घ्या. आणि हा विश्वास केव्हा जागृत होईल, ज्यावेळेस भगवंत स्वतः सांगतायत, म्हणजेच आपल्यामध्ये विश्वास हा जागृत होईल. भगवंत कुठं सांगतायत? 12व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये त्याचं मी सांगितलेलं आहे की तेशाम, म्हणजे कोणाबद्दल बोलतायत? भक्त जे अव्यक्त आणि व्यक्त स्वरूपाची, म्हणजे स्वरूपाची पूजा करतात. फक्त भगवंतांना काय अपेक्षित आहे? मैयावेश्य, मतलब माझ्यामध्ये पूर्ण समर्पण करून, हे भगवंतांना अपेक्षित आहे. त्यांना हे या मृत्यू संसारामधून, या संसार सागरातून ते त्यांचा उद्धार करतील, असं भगवंत स्वतः सांगतात. भवामी नचिरात पार्थ मैयावेशित चेतसाम, मतलब हे मी त्यांना देतो, त्यांचा उद्धार करतो. नचिरात मतलब लगेचच, जलद. कोणाचा? मैयावेशित चेतसाम, म्हणजे जे माझ्यामध्ये पूर्णतः लीन होऊन त्यांचा मी उद्धार करणार आहे. आणि असं ज्यावेळेस भगवंत शाश्वती देतात, त्यावेळेस हा भाव येणं स्वाभाविक आहे. अपनी शरण लगावो द्वार पडा तेरे, म्हणजे ज्यावेळेस भगवंत स्वतः हे विश्वास देतात, त्यावेळेस हा भाव येणं स्वाभाविक आहे.
परत पुढच्याच श्लोकामध्ये सांगतायत 12व्या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये, मय्येव मन अधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशस्यसि मय्येव आता वृद्धन्न संशय. म्हटलं याच्यामध्ये काही शंका ठेवू नको, की ज्या वेळेस तू माझ्यामध्ये मन लावशील त्यावेळेस तू मलाच प्राप्त होशील, याच्यामध्ये काहीच शंका बाळगू नको. असा ज्यावेळेस भगवंत विश्वास देतात त्यावेळेस हा भाव आहे ना, अपनी शरण लगावो द्वार पडा तेरे. मतलब की भगवंतांनी एवढा विश्वास दिल्यानंतर हा भाव शरण जाण्याचा आणि म्हणजे त्यांच्या दारातच पडून राहण्याचा, म्हणजे कुणाच्याही घरी आपण म्हणजे मदत मागण्यासाठी म्हणा किंवा काही प्राप्त करण्यासाठी केव्हा जातो, ज्यावेळेस त्याच्यावर आपला विश्वास असेल. गावामधील आपल्याला जर काही गरज असेल, आपण कुणाच्याही घरी जातो का? नाही. आपल्याला विश्वास, हा माझा मित्र नक्की माझी मदत करेल. आणि त्यावेळेस त्याच भावातून परमेश्वराने ज्यावेळेस आपल्याला हा विश्वास दिलेला आहे, त्याच्यामधून हा एक विश्वास आपल्यामध्ये जागतो आणि म्हणूनच आपण परमेश्वराच्या शरण जातो. ती आपण आरतीमधून व्यक्त करत असतो. आता 2च कडवी राहिलेली आहेत आणि आपल्याकडे टाइमही मला वाटतं पुरेसा होईल. 7वं कडवं आहे, विषय विकार मिटाओ पाप हरो देवा श्रद्धा भक्ति बढ़ाओ संतन की सेवा. ओम जय जगदीश हरे. विषय विकार मिटाओ पाप हरो देव. विषय विकार हे काय असतात? बहुधा जे गीतेचा अर्थासहित जे पठन करत आहेत त्यांना बहुधा हे चांगल्या प्रकारे माहीत असेल. काम क्रोध लोभ हे विषय आहेत. याच्यापासून याचा ज्यावेळेस आपल्याला याची आपण कामना, म्हणजे कोणतीही कामना आपली पूर्ण नाही झाली तर हे विषय आपल्याला येऊन चिकटतात. भगवंत काय सांगतात की काम एष क्रोध एष रजोगुण समद्भव महाशनो महापापमा विद्धेन ह्य वैरिणम. मतलब तुमचे शत्रू कोण कोण आहेत हे भगवान सांगतायत. कोण शत्रू आहेत? काम आणि क्रोध हे कुठून येतात? रजोगुण समुद्भव. मतलब रजगुणापासून निर्माण झालेले किंवा रजगुणाचा आधार घेऊन वाढलेले काम आणि क्रोध. काम आणि क्रोध केव्हा येतो माणसाला? ज्या विषयाची आपण कामना करतो आणि ती कामना पूर्ण नाही झाली म्हणजे आपल्याला क्रोध उत्पन्न होतो. याच्यामध्ये अत्यंत सुंदर श्लोक आहे 18व्या श्लोकामध्ये, 18व्या अध्यायामध्ये. दादा, नाही, हे झाले, लेफ्ट झाले दादा. ठीक आहे, मी बोलते दादांना. दादांचं विवेचन खूपच छान झालं सुचिताताई. जय जगदीश हरे आरती आणि त्याचा गीतेतील संदर्भ त्यांनी सांगितला. आणि शेवटी दीनबंधू तुम मेरे ठाकुर तुम मेरे भक्त भगवंताला विनंती करतो की आप हमें अपने शरण में ले लो आणि स्वतःला समर्पित करतो. आता दादा आर्मी मध्ये आहेत. यांचं जीवन ताई आलोय मी एकदम सगळ्यांना सॉरी ताई, म्हणजे माझं बार बार डिस्कनेक्ट होतंय. हा, काही आपण हरकत एक नाही. काम करूयात दादा.
तुम्ही हॅलो. आहे ना, हा, हा, रेकॉर्ड करून पाठवू शकाल का? आता एक कडवं राहिलेलं आहे ताई, बहुधा हे पूर्ण होऊन जाईल. बर बर, हरकत नाही, हरकत हा, तर नाही. मी काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव, मतलब विषय विकार मिटाओ पाप हरो देवा. आपल्यामध्ये ही भावना केव्हा निर्माण होते? समजा आपण आरशापुढे उभे आहोत आणि आपल्याला कळलं आपल्या चेहऱ्यावर काहीतरी थोडासा काळासा काहीतरी लागलेला आहे. मग आपण ते मिटवण्याचा प्रयत्न करतो की नाही? तसंच भगवंत जेव्हा सांगतात की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव, म्हणजे काम आणि क्रोध, ह्या रजोगुणापासून उत्पन्न झालेले काम आणि क्रोध हे म्हणजे मनुष्याच्या स्वभावाला चिकटलेले असतात. आणि ह्याच्याबद्दल एक सुंदर श्लोक आहे भगवंतांचाच. ध्यायतो विषयांपुसः संगस्तेषु उपजायते, मतलब ज्यावेळेस विषयाबद्दल माणूस विचार करतो त्यावेळेस त्याची आसक्ती निर्माण होते त्या विषयाची, आणि ती आसक्ती जर पूर्ण झाली नाही, इच्छा पूर्ण झाली नाही, तर त्याच्यामधून काम आणि क्रोध उत्पन्न होतो. आणि तो रजोगुण समुद्भव म्हणजे रजोगुणापासून उत्पन्न झालेला असतो. हा ज्यावेळेस भाव माणसाला कळतं की माझ्यामध्ये हा काम आणि क्रोध आहे, मग काय सांग, म्हणजे भगवंताकडे आपण काय मागणार? म्हणूनच भक्त भगवंताकडे काय मागतात? विषय विकार मिटाओ पाप हरो देवा. यालाच आणखी, म्हणजे हा भाव जागृत होण्यासाठी भगवंताचा आणखी एक श्लोक आहे. त्रिविधन नरकस्येदन द्वारनाशनमात्मनः क्रोधस्तथा लोभस तस्मादे तत्रयं त्यजेत. भगवंत काय सांगतात? हे नरकाचे द्वार आहेत. काय? काम, क्रोध, लोभ हे नरकाचे द्वार आहेत. आणि यांना तू त्यांचा मतलब त्याग कर. त्रयं त्यजेत, या तिघांचा त्याग कर. आणि म्हणूनच ही भावना उत्पन्न झालेली आहे. विषय विकार मिटाओ पाप हरो देवा. म्हणजे इथं भक्त इतका आळशी झालेला आहे की त्याला कळतंय की आपल्यामध्ये पाप म्हणजे विषय आहेत, विकार आहेत, आणि स्वतः भक्ती म्हणजे स्वतः एक थोडस आपण स्वार्थी म्हणूयात, आळशी म्हणूयात, की स्वतः दूर करण्याऐवजी तू परमेश्वरा, बाबा तूच दूर कर. विषय विकार मिटाओ, म्हणजे भगवंताकडेच मागणं आहे की हे माझे विषय विकार मिटव, आणि तेवढं ज्ञान मला दे की हे मी मिटवू शकतो. आणखी एक सुंदर श्लोक आहे. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारै स्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस ततो याति परांगतीम. भगवंत सांगतात या तीन गुणांपासून, या तीन शत्रूंपासून ज्यावेळेस तू मुक्त होशील त्यावेळेस ततो याति परांगतीम, मग त्यावेळेस तुला परमगती मिळेल, मोक्ष मिळेल. आणि हे ज्यावेळेस कळतं जीवात्म्याला त्यावेळेस तो प्रार्थना करतो, विषय विकार मिटाओ पाप हरो देवा, श्रद्धा भक्ति बढ़ावो संतन की सेवा. म्हणजेच असं झालं म्हणजे मला परमगती मिळेल. आता आपण शेवटच्या कडव्याकडे बोलूयात. याच्या माझी परत रेंज जाण्याच्या अगोदर. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे. आपण पूर्वीच या श्लोकाची व्याख्या केलेली आहे. तन मन धन सब कुछ आहे, म्हणजे इथं जे काय आहे माझं शरीर आहे, धन आहे, मन आहे, सगळं तुझंच आहे, है ना. म्हणजे क्षर आणि अक्षर भाव, मतलब कूटस्थोक्षर. क्षर भाव हा आपल्या शरीराची प्रकृती, कूटस्थोक्षर मतलब आपला जीवात्मा, म्हणजे तन आणि मन हे दोन्ही. धन म्हणजे या दोन्हींनी मिळवलेलं धन, ते हे सगळं तुझंच आहे. ईश्वराबद्दल हा झालेला भाव कोणत्या ह्याच्यातून झाला असेल? 7व्या अध्यायातील 4था श्लोक जर आपण वाचला तर हा भाव निर्माण होणं साहजिक आहे. भूमिरापो नलो वायु कम खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. मतलब ही अष्टधा प्रकृतीची जी अष्टधा प्रकारची जी प्रकृती आहे त्याच्यामधूनच ही भूत सगळी निर्माण झालेली आहे. म्हणूनच म्हणजे भक्त सांगतो की तन मन धन सब कुछ है तेरा. मग
जे काही सगळं तुझंच आहे, मग तुलाच अर्पण करतोय मी. हा भक्ताचा भाव जागृत होतो. तन मन धन सब कुछ है तेरा, हा भाव येण्यासाठी भगवंतांनी काय संदर्भ दिलेला आहे? मम यो. दोन मिनिटं येतात दादा, वाट पाहूयात आपण. निर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भ. हा माझा पूर्ण झालं ताई, म्हणजे शेवटचा श्लोक. सर्व योनिषि कौंतेय मूर्तय संभवन्ति याः तासां ब्रह्म महद योनिर अहम बीज प्रदपिता. या श्लोकामधूनच तन मन धन सब कुछ है तेरा या कडव्याचा संदर्भ मिळतो. आणि इथं आपलं 8वं कडवं आरतीचं पूर्ण होत आहे. आणि जी काही माझ्याकडून सेवा घडलेली आहे ती तुम्हा सगळ्यांच्या चरणी आणि परमेश्वराच्या चरणी मी अर्पण करतो. जे काही चुकलेलं असेल ते माझं आहे, आणि जे काही मी तुम्हाला देऊ शकलो ती परमेश्वराची कृपा आहे, तुम्हा संतांची कृपा आहे. एवढं म्हणून मी माझं हे विवेचन आहे इथंच पूर्णविराम करतो. धन्यवाद सर्व साधकांना शांतीपूर्व ऐकल्याबद्दल. आणि वारंवार रेंज गेली तरीही स्वस्त चित्ताने ते ऐकून घेतलं, संयमाने आणि धीराने ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. दादा जय श्री कृष्ण. जय खूप श्री खूप कृष्ण. सुंदर विवेचन झालं. महत्वाचं मला सांगायचं होतं. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण. आम्ही म्हणतो पण आम्ही काहीही अर्पण करत नाही. खऱ्या अर्थाने संरक्षण खात्यातील सर्व व्यक्ती ज्या आहेत त्यांनी तेरा तुझको अर्पण म्हणजे संपूर्ण त्यांनी तन्मन अर्पण केलंय देशासाठी. श्रद्धा भक्ती देशभक्ती तुम्ही जी करताय ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि खरंच सैनिकांसाठी काही विशेष तसं काही लोक करत नाहीत. खरंच तुमच्या जीवावर आम्ही खूप छान जगतोय. तुम्ही सीमेवर आहात म्हणून आम्ही इथे संरक्षित आहोत. आणि मग तुमच्याबद्दल दोन ओळी अशा म्हणाव्याशा वाटतात. अनामवीरा जिथे झाला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. धग धग त्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा. हा खऱ्या अर्थाने हे समर्पण आहे. हे मला खास संरक्षण खात्यातल्या सैनिकांसाठी सॅल्यूट. आणि खूप खूप दादा आणि धन्यवाद ताई, धन्यवाद. शब्दातीत आहे तुमचं कार्य. खरोखर तुम्ही ते कार्य करत असताना प्रभूशी जोडून घेतलंय. खूप छान सेवा आहे तुमची. धन्यवाद. जय श्री कृष्ण दादा. धन्यवाद. जय रेंज श्री कृष्ण. नाही ही जय श्री तुमचा कृष्ण. जय श्री हा कृष्ण. तुमचा काही हे प्रॉब्लेमच नाही दादा, रेंज नाहीये त्याचा. खूप सुंदर सांगितलं. आणि विशेष म्हणजे गीतेच्या प्रत्येक श्लोकामध्ये आरती कशी तयार केली असेल किंवा आरतीचे प्रत्येक श्लोक कसं हे केलं असेल, इतकं सुंदर सांगितलं की खरंच आता को रिलेटिव्ह आपण करत आहोत की किती सुंदर पद्धतीने ती आरती तयार केलेली आहे.
आणि किती अभ्यास पूर्ण तुम्ही त्याच्यामधून ती उलगडून सांगितली आम्हाला. ते खरंच खूप छान वाटलं अगदी. धन्यवाद ताई. हो, उद्देश हाच आहे की यापुढे जेव्हाही आरती म्हणतील भक्तजन, तर हा भगवद्गीतेतील संदर्भ सगळ्यांच्या डोळ्यासमोर येईल. नक्कीच नक्कीच दादा, नक्कीच येईल. सुचिताताई, जय श्री कृष्ण. जय मी श्री. आता तुमची रजा घेतलीये. हो, आज आपण इथेच थांबूया. ओके. सगळ्यांनाच एखादं कोणाला गाणं जर म्हणायचं असेल तर आपण फक्त एखादं गाणं घेऊ, नाही तर मग आपण इथेच थांबूयात. दादांनी प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक कडवे खूप सुंदर छान आवाजामध्ये म्हणलेत अगदी. एक जण धन्यवाद आहे. ताई, धन्यवाद. हो. हा बोला ताई, अंजली ताई. हा, माझ्या नातीला जरा एक जुगजुग गाडीचं गाणं आहे, रामाच्या संदर्भात आहे, बर, ते हरकत नाही, हरकत नाही. म्हणायचं आहे, चालेल का? हो, चालेल चालेल. शेवटचं आपण एक शेवटचं गाणं घेऊया आणि मग हो, हा. चालेल चालेल, हरकत नाही. धन्यवाद. म्हण. झुकू 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 देहाची गाडी, माला आहे हरिनामाची गोडी, प्रत्येक तीर्थ पाहूया, रामाच्या गावाला जाऊया, रामाचा गाव मोठा, हरिनामाचा नाही तोटा, राम अमृत घेऊया, रामाच्या गावाला जाऊया, तिकीट मास्तर हनुमंत, डब्यात बसले भगवंत, आत्मरूप पाहूया, रामाच्या गावाला जाऊया, रामनामाची वाजली शेती, जीवा शिवाच्या झाल्या भेटी, दया क्षमा घेऊया, रामाच्या गावाला जाऊया, रामनामाची निघाली गाडी, भाव भक्तीची बनगाठोडी, वैराग पेठ पाहूया, रामाच्या गावाला जाऊया, रामदासांनी दिला मंत्र, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम गाऊया, रामाच्या गावाला जाऊया, आपण मोक्षाला जाऊया, रामाच्या गावाला जाऊया, झुकू 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 देहाची गाडी, मला आहे हरिनामाची गोडी, प्रत्येक तीर्थ पाहूया, रामाच्या गावाला जाऊया, जाऊया जाऊया, रामाच्या गावाला जाऊया. जय श्री कृष्ण. खूप सुंदर. खूप छान. सुंदर, झुकू झुकू गाडी छान होती अगदी खूप सुंदर देहाची. बेबी ताई, खूप सुंदर, खूप सुंदर बेटा, खूप सुंदर. धन्यवाद धन्यवाद. छान. आपण इथेच थांबूयात आज. चालेल. उद्या परत रामरक्षा ह्या विषयावर विवेचन असणार आहे. सर्वांनी अवश्य जॉईन करा. चालेल. धन्यवाद सुचिता ताई, हो धन्यवाद. दादा, मी जय श्री नंतर कृष्ण. व्हिडिओ जय श्री पाठवते. व्हिडिओ मी पाठवते नंतर. ठीक आहे. हो, ओके ताई, धन्यवाद. चालेल. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय जय श्री. श्री कृष्ण. जय श्री श्री कृष्ण.